हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. सर्वात आधी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आज आषाढी एकादशी प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यातील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस. आजच्या या मंगलमय दिवशी आम्ही आलो आहोत डोंबिवली येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी. मित्रांनो, डोंबिवली पूर्व येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा मी पूर्ण व्हिडिओ आपल्या वैशाली ब्लॉग ह्या चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर सिद्धिविनायक मंदिराचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, मंदिराच्या आत प्रवेश करताच सर्वत्र भक्तिमय वातावरण आणि जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी ह्या नामघोषणा कानावर आल्या. मनाला खूप प्रसन्न वाटले. मंदिरातील वातावरण खूपच भक्तिमय झाले होते. टाळ मृदुंगाचा गजर, अभंगाचे सूर आणि भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन भारावून गेले होते. आज विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक मंदिरात आलेले होते. प्रत्येक जण हात जोडून डोळ्यात श्रद्धा आणि मनात अपार भक्ती घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. आम्ही पण जोडीने विठू माऊलीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होतो. विठुरायाच्या दर्शनाची आतुरता लागलेली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव, विठ्ठल विठ्ठल जय हरी. आम्ही सर्वप्रथम श्री गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर भगवान महादेवाचे दर्शन घेतले. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले भक्त आपल्या श्रद्धेने आणि आपल्या भक्तीने विठुरायाला तुळशीमाळा अर्पण करत होते. विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेत होते आणि त्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सुंदर आणि तेजस्वी मूर्तीसमोर आलो. विठुरायाचे ते मोहक रूप, कमरेवर ठेवलेला हात आणि रुक्मिणी मातेचे प्रसन्न रूप पाहून मन भक्तीने भारावून गेले होते. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या त्या तेजस्वी आणि दिव्य रूपाचे दर्शन मनाला खूप समाधान देणारे होते. मनाला खूप समाधान मिळाले. एका क्षणासाठी असं वाटलं की आम्हाला पंढरपूरच्या विठुरायाने डोंबिवलीतच दर्शन दिले आहे. विठू माऊली समोर हात जोडून सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदासाठी मनापासून प्रार्थना केली. विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर रंगीबिरंगी फुलांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. खूप सुंदर असे फुलांनी सजवलेलं होतं. आकर्षक फुलांमुळे सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे मंदिराचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून भाविक येत होते. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढतच जात होती आणि खूप मोठी रांग लागलेली होती. विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही 3.5 शक्तिपीठांचे दर्शन घेतले. माता महालक्ष्मी, रेणुका माता, सप्तशृंगी माता, तुळजाभवानी माता आणि नवदुर्गा माता प्रत्येक देवीसमोर नतमस्तक होऊन हात जोडून प्रार्थना केली. 3.5 शक्तिपीठांचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिरातील ज्या सेवेकरीण ताई होत्या त्या ताईंशी संवाद साधला. आम्ही त्या ताईंना विचारले की ताई, आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरामध्ये काही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते का? ताईंनी हसत मुखाने आज मंदिरात जे काही झाले ती सर्व काही माहिती आम्हाला सांगितली. हा, सांगा ताई, काय काय प्रोग्राम होते आज? 5:30 मंदिरात आलो. आल्यापासून आम्ही सगळी पूजा अर्चा सगळी हे करून जो आता विठ्ठलासाठी छानपैकी विठ्ठलाचा अभिषेक झाला. पंढरीला जसं होते आरती तसं अभिषेक करून घेतला. आणि जे प्रमुख पाहुणे आले होते ते सुद्धा अभिषेकला उभे होते. आणि त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात आलं. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची आरती करण्यात आली आणि त्याच्यानंतर बाप्पाची आरती झाली. सर्वजण मंदिरामध्ये दिंडी घेऊन आले. बाहेरची मुलं, शिवाई बालक शाळा, ज्ञान मंदिर, टिळक स्कूल, दूधपूर, सिस्टर निवेदिता असे सगळे बरेचशे शाळांची मुलं आपल्या शाळेमध्ये दिंडी घेऊन आले. वारकरी स्वरूपामध्ये सगळे दिसत होते. आणि खूपच म्हणजे आज असं वाटत होतं पंढरपूरपेक्षा इथेच पंढरपूर आहे. आणि तुळशी रोपण
सकाळी 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत. हां. कृषी वाटपात कृषी रोप वाटण्यात आले. हप्ता जो आला तो त्यांना सगळ्यांना देण्यात. अरे वा, सर्वांना म्हणजे आज दिवसभर खिचडी- कार्यक्रम चालू होते म्हणजे मंदिरात. सकाळी 8 वाजता आम्ही खिचडी बनवली. सर्वांना खिचडीचा प्रसाद महाप्रसाद म्हणून वाटण्यात आला. अरे वा वा वा, म्हणजे महाप्रसाद पण होता इकडे. महाप्रसाद म्हणून ते साबुदाण्याची खिचडी साबुदाणे खिचडी भरपूर केलेली. आणि अरे वा वा, राजगिरीचे लाडू वाटण्यात आले, केळी वाटण्यात आली. असे खूपच म्हणजे एवढं म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही पंढरपुरांमध्ये नाही आहे, आम्ही डोंबिवलीत असून पंढरपूरला आहेत असं आम्हाला भास झाला. आणि दिवसभरात खूप काही कार्यक्रम झाले. अरे वा वा, छान वाटलं. आम्हाला इथे भेटायला इथे आले. दोन भजन झाले. कीर्तन मंडळाचं भजन झालं, अरे वा, कीर्तन झालं, परपाळकरीचं. अरे वा वा चालूच आहे भजन कार्यक्रम. चालूच आहे. वा. कार्यक्रम झाला. संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होता. आता अजूनही फुल गर्दी आहे. एवढी भाविकांची गर्दी आहे की आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की आपल्या ह्या डोंबिवलीमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिर एक हे फार प्रसिद्ध मंदिर आहे. आणि त्या सर्वजण भाविक एकजुटीने येतात. भाविकांना आपापल्या श्रद्धेने येऊन सर्वांची मनोकामना पूर्ण होते. सर्वांना जे काही त्यांची इच्छा असेल ते पूर्ण होते. आणि सर्वांनी म्हणजे असं हेच नाही आहे की कोणाची इच्छा पूर्ण होत नाही. प्रत्येकजण येऊन आम्हाला कमेंट करून सांगतात की त्या नाही तुम्ही बाप्पासुद्धा खूप म्हणजे नवसाला पावतो. सकाळी निर्मलाताईंनी जे तुम्हाला जे जे सांगितलं त्या सकाळपासून संध्याकाळच्या सगळ्या कार्यक्रमावरून असे वाटते की आपल्या सिद्धिविनायका मंदिराला पंढरपूरचं स्वरूप प्राप्त झालं. आणि आम्ही धन्य झालो की आम्हाला त्याची सेवा करायला मिळाली. आम्ही इथले रहिवासी आहोत याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. आणि सिद्धिविनायक मंदिर सगळे नेहमीच मनोभावनेने प्रसिद्ध आहे. सेविका सेवा करतात. आणि सर्वजण मनापासून सेवा करण्यासाठी धावून येतात. सेवेकरीण ताईंनी आज दिवसभरामध्ये जे काही विठ्ठल नामस्मरण झाले, हरिपाठ झाला, अभंग झाले, भजन झाले, महाआरती झाली, प्रसाद झाला, महाप्रसादाचे आयोजन, सर्व काही माहिती आम्हाला सांगितली. त्यानंतर आरतीची वेळ झाली होती म्हणून सर्व भाविक, सर्व भक्तजण आरतीसाठी थांबले होते आणि आता आरती चालू झालेली होती. आरती झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेतला. आषाढी एकादशी आपल्याला भक्ती, सेवा, नम्रता आणि नामस्मरणाचे महत्त्व शिकवते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि असंख्य वारकऱ्यांनी जपलेली ही भक्ती परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पुढे चालू आहे. विठू माऊलीला एकच प्रार्थना आहे की तुझी कृपा आमच्या सर्व भक्तांवर सदैव राहू दे. जय हरी विठ्ठल.